मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का, की एका एवढ्याशा छोट्याशा सश्यानी, हो, अगदी एवढ्याशा सश्यानी एका प्रचंड मोठ्या पहारासारख्या हत्तीला धूळ चारली? काय म्हणता? हे अशक्य आहे? थांबा थांबा. आजची ही गोष्ट ऐकून तुमचे डोळे आश्चर्यानं विस्फारतील. कारण आज आपण पाहणार आहोत, जिथे ताकद काम येत नाही, तिथे बुद्धी कशी काम येते. तर मग तयार आहात ना कुसुमपूरच्या जंगलातल्या एका दमदार महायुद्धाची गोष्ट ऐकण्यासाठी? चला तर मग. आजची ही सुंदर कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला अशा छान छान गोष्ट ऐकायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि पहा गंपू हत्ती आणि चिनू सशाची ही धमाकेदार गोष्ट. कुसुमपूर नावाचं एक खूप सुंदर आणि मोठे जंगल होते. त्या जंगलात सर्व प्राणी खूप गुण्यागोविंदाने आणि आनंदात राहत होते. कोणीही कोणाशी भांडत नव्हते. सगळीकडे हिरवळ होती. छान छान फुलांचा सुगंध दरवळत असायचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असायचा. पण त्या जंगलाच्या शांततेला एक दिवस अचानक ग्रहण लागले. जंगलात आला गंपू नावाचा एक महाकाय हत्ती. गंपू साधासुधा हत्ती नव्हता. तो एका मोठ्या पहाडासारखा विशाल होता. त्याचे दात तलवारीसारखे लांब आणि टोकदार होते. सोंड एवढी जाड आणि लांब होती की एकाच झटक्यात तो मोठमोठी झाडे मुळासकट उपटून फेकू शकत असे. पण खरी अडचण ही नव्हती की तो शरीराने मोठा होता. खरी अडचण ही होती की गंपूला स्वतःच्या प्रचंड ताकदीचा खूप म्हणजे खूपच गर्व होता. गंपू जंगलात फिरताना जोरजोरात ओरडायचा, "या जगात माझ्यासारखा बलवान कोणीही नाही. मी वाट्टेल ते करू शकतो. माझ्या एका पावलाखाली हे छोटे प्राणी सहज चिरडून जातील. मीच या जंगलाचा राजा आहे." गंपू फक्त बोलायचा नाही, तर तो लहान प्राण्यांना खूप त्रास द्यायचा. भालूदादा शांत झोपला असेल, तर गंपू त्याच्या अंगावर नदीतून आणलेली पाण्याची सोन मारून त्याला घाबरवून उठवायचा. छोट्या हरणाची पिल्ले आनंदानं खेळत असली, तर गंपू त्यांच्यामध्ये जाऊन मुद्दाम झाडाच्या फांद्या मोडून टाकायचा. बिचाऱ्या मुंग्यांनी अनेक महिने कष्ट करून बांधलेली वारुळे तो एका सेकंदात पायाखाली तुडवून टाकायचा. बिचारे प्राणी, ते तरी काय करणार? गंपू एवढा मोठा होता की कोणाचीही त्याच्यासमोर उभे राहण्याची हिंमत होत नव्हती. सर्व प्राणी दिवसेंदिवस रडकुंडीला आले. जंगलातला सगळा आनंद आणि शांतता हरवून गेली होती. बालमित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? गंपू हत्तीचं हे वागणं बरोबर होते का? कोणाला विनाकारण त्रास देणं ही चांगली गोष्ट आहे का? तुमचे उत्तर नाही असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला पाहूया पुढे काय झालं. एके रात्री कुसुमपूरच्या सर्व प्राण्यांनी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली एक गुप्त सभा बोलावली. सगळीकडे अंधार होता. फक्त आकाशातून चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश खाली पडला होता. भालूदादा अतिशय चिंतेनं म्हणाला, "मित्रांनो, या गंपूनं तर आपले जगणं मुश्किल करून ठेवले आहे. त्याला कसे थांबवायचे?" कोल्हा काकू रडत रडत म्हणाली, "आपण ही जागा सोडून दुसऱ्या कुठल्या तरी दूरच्या जंगलात जाऊन राहूया का? आपल्याकडे त्याला हरवण्याची शक्ती अजिबात नाहीये." सगळे प्राणी अतिशय निराश झाले. सर्वांच्या मानाखाली झुकल्या होत्या. तेवढ्यात त्यांच्यामधून एक बारीक पण अतिशय कडक आणि आत्मविश्वासानं भरलेला आवाज आला, "थांबा. आपण आपले घर सोडून कुठेही जाणार नाही." सगळ्यांनी आश्चर्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिले तर तो होता चिनू ससा. चिनू अगदी छोटासा, पांढरा शुभ्र, पण त्याचे डोळे खूप चमकदार आणि बोलके होते. त्यानं आपल्या डोळ्यांवर एक छोटासा गोल चष्मा घातला होता, ज्यामुळे तो खूप हुशार दिसायचा. चिनूचे ते धाडसी बोलणं ऐकून सर्व प्राणी जोरजोरात हसायला लागले. भालू हसत हसत म्हणाला, "चिनू, तू
तू तर गंपूच्या एका पाया एवढा सुद्धा नाहीस. तू त्या महाकाय हत्तीला कसा हरवणार? चिनू शांतपणे आणि हुशारीनं हसला आणि म्हणाला, मित्रांनो, युद्ध फक्त शरीराच्या ताकदीनं जिंकले जात नाही. जिथे शक्ती काम येत नाही, तिथे युक्ती म्हणजेच बुद्धी नक्की काम येते. तुम्ही फक्त पहा, मी उद्याच गंपूला त्याची योग्य जागा दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गंपू हत्ती नेहमीप्रमाणे आपल्या तोऱ्यात झाडाची पाने तोडून खात आणि झाडे मोडत चालला होता. तेवढ्यात त्याच्यासमोर रस्ता अडवून उभा राहिला आपला चिनू ससा. गंपूनं आपली भली मोठी सोंड खाली केली आणि अतिशय आश्चर्यानं चिनूकडे बघितले. तो चेष्टेनं आणि मोठ्या आवाजात ओरडला, ए छोट्या जीवा, माझ्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर एका पायाखाली चिरडून जाशील. मला ओळखत नाहीस तू? चिनू अजिबात न घाबरता शूरपणे आणि खणखणीत आवाजात म्हणाला, मी तुला चांगलाच ओळखतो गंपू. तू स्वतःला खूप शक्तिशाली समजतोस ना? तर मग मी तुला एक आव्हान देतो. माझ्यासोबत एक शर्यत लाव. जर तू जिंकलास तर आम्ही सर्व प्राणी हे जंगल कायमचे सोडून जाऊ. पण जर मी जिंकलो तर तुला हे जंगल कायमचे सोडून जावे लागेल. बोल, आहे मंजूर? हे ऐकून गंपू हत्ती जोरजोरात हसायला लागला. त्याचे हसणं एवढे मोठे होते की आजूबाजूच्या झाडांची पानं गळून खाली पडली. तो म्हणाला, एक चिमुकला ससा माझ्याशी शर्यत लावणार? ठीक आहे, उद्या सकाळी सूर्य उगवताच सुरू होईल आपली शर्यत. तयार रहा हरण्यासाठी. दोस्तांनो, तुम्हाला काय वाटतंय? चिनू ससा नक्कीच काहीतरी भारी युक्ती करणार आहे. त्याची ही युक्ती काय असेल? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. दुसरा दिवस उजाडला. जंगलातले सर्व प्राणी शर्यत पाहण्यासाठी एका जागी जमले होते. सर्वांना खूप भीती वाटत होती की चिनू नक्की आज मारला जाणार. चिनूनं पहिली शर्यत सांगितली. तो म्हणाला, गंपू, आपल्याला या दलदलीच्या आणि चिखलाच्या रस्त्यावरून पळत जाऊन त्या समोरच्या उंच डोंगरावर पोहोचायचे आहे. जो पहिला पोहोचेल तो जिंकणार. गंपू हसला आणि धुडुम धुडुम करत पळायला सुरू झाला. त्याची ताकद प्रचंड होती. पण चिनूनं जाणीवपूर्वक हाच रस्ता निवडला होता. गंपूच्या प्रचंड वजनामुळे त्याचे मोठमोठे पाय त्या ओल्या दलदलीत आणि चिखलात रुतू लागले. तो जिथे पाय ठेवायचा तिथे त्याचा पाय चिखलात खोलवर फसायचा. अरे, हा रस्ता तर खूप खराब आहे. माझे पाय निघत नाहीयेत. गंपू वैतागून ओरडला. तेवढ्यात सुस्साट असा आवाज आला. चिनू ससा, जो खूप हलका होता, तो त्या ओल्या चिखलावरून लांब लांब उड्या मारत एकदम सहजपणे पुढे पळत गेला. त्याचे वजन अतिशय कमी असल्यामुळे तो चिखलात फसलाच नाही. पाहता पाहता चिनू डोंगरावर जाऊन आरामात बसला. सर्व प्राण्यांनी एकच जल्लोष केला आणि ओरडले, हुर्रे! चिनू जिंकला! चिनू जिंकला! गंपूला खूप राग आला. तो कसा तरी चिखलातून बाहेर आला आणि रागानं फुसफुसत म्हणाला, ही तर तुझी चलाखी आहे. हा माझ्या अपाट ताकदीचा अपमान आहे. मला दुसरी शर्यत हवी आहे. चिनू अतिशय शांतपणे म्हणाला, ठीक आहे गंपू, उद्या दुसरी शर्यत होईल. पुढच्या दिवशी चिनूनं एका प्रचंड मोठ्या लाकडाच्या उंडक्याकडे बोट दाखवत म्हटले, गंपू, तू स्वतःला खूप बलवान समजतोस ना? तर मग हा लाकडाचा उंडका उचलून त्या समोरच्या पाण्याच्या नदीत फेकून दाखव. गंपू पुन्हा आपल्या तोऱ्यात पुढे गेला. त्यांना आपली सोंड त्या लाकडाच्या उंडक्याभोवती गुंडाळली आणि त्याला उचलण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तो उंडका साधासुधा नव्हता. तो एका खूप जुन्या जाड झाडाचा होता आणि पावसात भिजून तो अतिशय वजनदार झाला होता. गंपूनं प्रचंड आक्रोश केला. सगळा जोर लावला, पण उंडका फक्त थोडासाच हलला.
गंपू घामाघूम झाला. त्याची सगळी ताकद कमी पडली. तो पूर्णपणे दमून धापा टाकत खाली बसला. आता माझी बारी. चिनू आपला चष्मा नीट करत म्हणाला. गंपू जोरजोरात हसला आणि म्हणाला, जो उंडका माझ्यासारखा महाकाय हत्ती हलवू शकला नाही, तो एवढासा ससा काय करणार? मित्रांनो, इथेच तर खरी गंमत होती. चिनूनं स्वतःची शारीरिक ताकद वापरलीच नाही. त्यानं आपली कुशाग्र बुद्धी वापरली. त्यानं एक लांब आणि अतिशय मजबूत बांबूची काठी आणली. त्यानं एक छोटा दगड त्या मोठ्या ओंडक्याजवळ अगदी योग्य अंतरावर ठेवला. बांबूचं एक टोक ओंडक्याखाली घातले आणि त्या दगडाचा आधार घेऊन एकदम सहजपणे बांबूच्या दुसऱ्या टोकावर जोरात उडी मारली. विज्ञानाच्या आणि लिव्हरच्या नियमानुसार तो प्रचंड मोठा ओंडका क्षणात गरंगरत गेला आणि थेट नदीच्या पाण्यात जाऊन पडला. पाण्याचा मोठा आवाज झाला. गंपू हत्ती आश्चर्यानं थक्क होऊन बघतच राहिला. त्याचे डोळे पांढरे झाले होते. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की एका छोट्याशा सश्यानं ते सहज करून दाखवले, जे तो एवढा मोठा हत्ती आपली पूर्ण ताकद लावूनही करू शकला नाही. गंपूचं मन आतून हादरले. त्याला स्वतःची चूक समजली. त्याला उमगले की आकारानं मोठा असल्यानं किंवा शरीरात खूप ताकद असल्यानं कोणीही महान होत नाही. तो निमूटपणे खाली बसला आणि चिनूच्या समोर त्यानं आपली सोंड जमिनीवर टेकवली. तो अत्यंत नम्रपणे म्हणाला, मला माफ कर चिनू, आणि माझ्या सर्व जंगलच्या मित्रांनो, मला क्षमा करा. मला माझ्या शक्तीचा खूप खोटा गर्व झाला होता. पण आज तू मला दाखवून दिलेस की शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते. मी आजपासून कोणालाही अजिबात त्रास देणार नाही आणि आपण सर्वजण या जंगलात एकत्र आणि आनंदात राहू. चिनूनं हसून गंपूला प्रेमानं मिठी मारली. सर्व प्राण्यांनी आनंदानं नाचायला आणि गाणी गायला सुरू केले. कुसुमपूर जंगलात पुन्हा एकदा तोच जुना आनंद आणि तीच सुंदर शांतता परत आली. तर बालमित्रांनो, आवडली ना आजची गोष्ट? या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की आपल्यामध्ये कितीही ताकद असो, पैसा असो किंवा मोठेपणा असो, त्याचा कधीही अहंकार करू नये. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकारानं किंवा वयानं छोटे असण्याचा अर्थ असा अजिबात नाही की आपल्याकडे ताकद नाही. संकट कितीही मोठे असो, जर आपण शांतपणे विचार केला आणि आपल्या बुद्धीचा म्हणजेच युक्तीचा योग्य वापर केला, तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपण सहज मात करू शकतो. कारण शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते. मित्रांनो, जर तुम्हाला चिनू सश्याची ही हुशारी आणि आजची ही गोष्ट आवडली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या सर्व मित्रांना ही गोष्ट शेअर करा, म्हणजे त्यांनाही यातून खूप काही शिकायला मिळेल. आणि हो, अशाच नवीन, रोमांचक आणि मजेदार गोष्टी नेहमी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत दिलेली घंटी नक्की वाजवा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल. चला तर मग, लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन गोष्टीत. तोपर्यंत मजेत रहा, आनंदी रहा आणि हुशारीनं वागा. बाय बाय.